इथे का आलोय? एका खूपच खास मैत्रिणीला भेटायला. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि सुरुवात झाली एका नव्या मैत्रीची. बचत खातं उघडायचंय का? बँक ऑफ बडोदा मध्ये तुमचं स्वागत आहे. मुलगी लक्ष्मी. मुलींना लक्ष्मी तर म्हटलं जातं, पण पित्याची जबाबदारीही वाढते. अशा वेळी आजोबांचा अनुभव कामी आला. विश्वासू मित्राकडून नातीच्या नावावर केली FD. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. गावातील पहिली मुलगी शाळेत जाते. लक्ष्मीने पहिला नंबर मिळवला, पण कॉलेजची फी होती जास्त. तरी आजोबांनी केलेल्या FD मुळे सोय झाली मस्त. ऑल द बेस्ट. गावातील पहिली इंजिनियर बनण्यासाठी ज्या जिवलक मैत्रिणीने दिली साथ. स्वप्न असोत की जबाबदारी, ते पूर्ण करण्यासाठी कधीही हारली नाही मी. सॅलरी खात्यासाठी लक्ष्मीने तिचाच धरला हात. माझी बँक आणि लक्ष्मीला मिळाला तिचा जोडीदार. तुमचं होम लोन अप्रूव्ह झालंय. नंतर तिच्या मैत्रिणीच्या मदतीने तिला मिळालं तिच्या आजोबांच्या स्वप्नातील घर. आजोबा, तुम्ही आपल्यासाठी छान घर का नाही बनवत? अरे माझी लाडकी, ते तर तू बनवशील ना आपल्यासाठी. काही काळाने लक्ष्मीच्या घरी आली अजून एक लक्ष्मी. छोटी लक्ष्मी झाली वडिलांशिवाय मोठी. विदेशात शिक्षणासाठी आईची बचत पडली छोटी. आईने केला आपल्या मैत्रिणीला फोन आणि त्वरित मिळालं शैक्षणिक लोन. छोटी लक्ष्मी सोडून आली विदेशातील नोकरी. तिला करायचा होता बिझनेस, ज्याने होईल देशाची प्रगती. बिझनेस? कोणता बिझनेस? जो आपल्या इथे पिढ्यानपिढ्या होत आहे. जेव्हा आई लक्ष्मीला सोडून गेली तेव्हा छोट्या लक्ष्मीला आनंदाची बातमी मिळाली. मॅम, मी बँक ऑफ बडोदा मधून बोलतोय. विश्वासू मैत्रिणीने आईची बचत तिच्या मुलीपर्यंत पोहोचवली आणि बिझनेस लोनची ऑफर देऊन तिला बिझनेस विमेन ऑफ द इयर अवॉर्ड मिळवून दिला. बिझनेस विमेन ऑफ द इयर अवॉर्ड गोज टू विधी जोशी. आज हा अवॉर्ड लागला माझ्या हाती, कारण की एका खास मैत्रिणीने दिली मला साथ. विश्वासासोबत उज्ज्वल भविष्यासाठी बँक ऑफ बडोदा, सर्विंग जनरेशन्स.